उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी म्हणजेच दरे गावी शेतामध्ये रमलेले पाहायला मिळाले। स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड सकाळपासूनच ते करतायत। 2 दिवसांच्या सातारा दौऱ्यावरती ते आहेत आणि काल साताऱ्यातल्या सभेनंतर ते दरे गावी मुक्कामी आहेत। आता सकाळपासूनच ते शेतामध्ये रमलेले पाहायला मिळतात आणि स्वतः स्ट्रॉबेरीची रोपं लावताना सुद्धा पाहायला मिळतात। तो दरेगावी गेल्यानंतर आपल्या शेतामध्ये फेरफटका मारणं, शेतीची मशागत पाहणं, काम पाहणं हा त्यांचा आवडीचा छंद आहे आणि आता ते रमलेले आहेत स्ट्रॉबेरीच्या रोपांच्या लागवडीमध्ये। खालून प्रेस करा, अंगठ्याने प्रेस करा। हां, ओके। दरवेळेला आपण बघतो अशाच पद्धतीनं ज्यावेळेला दरेगावी स्वतः उपमुख्यमंत्री येतात तेव्हा शेतामध्ये एक फेरफटका मारण्याचा त्यांचा मानस असतोच। मनमुरादपणे ते आपला शेतामध्ये फेरफटका मारतात आणि पाहणी करतात। तर यावेळेला मात्र आता त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे, कारण स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू होतोय आणि त्यासाठी त्यांनी आपल्या शेतामध्ये स्ट्रॉबेरी लागवड केली। कोणत्या जातीची स्ट्रॉबेरी? स्ट्रॉबेरीची 3000 झाडं या ठिकाणी लागली आहेत आणि त्यामुळे आवाकाडूची देखील आता लागवड या ठिकाणी झाली आहे। कालही लावली, आताही आवाकाडू देखील इथं लावला जाईल। त्यामुळे आमच्या गावात आल्यानंतर ते आपोआप माझे पाय आणि हात जमिनीकडे वळतात आणि आमच्या सर्व लोकांना माहीत आहे की मी आल्यानंतर वृक्षारोपण हा माझा आवडीचा विषय आहे। कारण शेवटी जेवढी तुम्ही झाडं लावाल तेवढं आपल्याला पर्यावरणाचा जो काही आज आपण पाहतो आहे, क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पर्यावरणाशी निगडीत आहेत।